गडबडीमध्ये आपण स्वतःकडे लक्षच देत नाही, त्यामुळेच आपल्याला भरपूर असे आजार होत असतात. त्यामध्येच हिमोग्लोबिन कमी होणे, दम लागणे, पायांच्या भेगा अशा अनेक पद्धतीचे आजार आपल्याला होतात. केस गळतीचे प्रमाण असे बरेच आजार आहेत ते महिलांना होतात. या आजारावर एकच उपाय म्हणजे हे पीठ आहे. तर हे कसे बनवायचे ते आपण बघूया. मी गृहिणी अनु या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्या किचनमध्येच आपले बरेच धान्य असतात. त्या धान्याचे उपयोगही बरेच आहेत. तर हे धान्य मिक्स करून आपल्याला मल्टीग्रेन आटा तयार करायचा आहे. हा आटा कसा तयार करायचा ते आपण बघूया. याचे योग्य प्रमाण आपल्याला घ्यायचे आहे. त्यासाठी एक मोठी वाटी आपल्याला सर्वप्रथम ज्वारी घ्यायची आहे. त्यानंतर एक वाटी उडीद. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व धान्य घ्यायचे आहे. या धान्यामुळे काय होतं, आपलं आरोग्य आहे ते व्यवस्थित राहतं. रोजच्या जेवणामध्ये भाजी पोळी आणि अदर काही नाश्त्याचे प्रकार आपण बनवतो, पण त्यामध्ये हे सर्व मल्टीग्रेन आट्याचे पदार्थ येत नाहीत. फक्त भाजी किंवा पोळी किंवा भाकरी असा एक वेगळाच पदार्थ आपण बनवतो. तर त्यासाठी अशा पद्धतीने सर्व धान्य घ्यायचे आहे आणि याला मिक्स करून चक्कीवरून दळून आणायचं आहे. तुम्ही हे क्वांटिटी वाढवू शकता, पण इथे मी हे 1 ते 2 आठवड्यासाठी बनवायसाठी इथे पीठ बनवलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं आहे. आता हे पीठ असं गिरणीतून दळून आणायचं. यामध्ये मेथी असल्यामुळे हिमोग्लोबिनसाठी योग्य आहे. उडीद आहेत. सर्वच यामध्ये धान्य असल्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तर ते आवश्यकच आहे. आता काय करायचं आहे, हे पीठ आपल्याला घ्यायचं आहे. यामध्ये मीठ टाकून आणि गरम पाणी टाकून या पद्धतीने हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घेऊया आणि याची आपल्याला एक छान अशी व्यवस्थित अशी भाकर बनवायची आहे. तुम्ही बघू शकता. आता हे आपण हाताने छान चुरून घेऊया आणि याची मध्यम आकाराची मीडियम अशी भाकर बनवायची आहे. आणि त्यानंतर त्या भाकरीवर मी एक पदार्थ लावणार आहे. तो सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तमच आहे. आता हे व्यवस्थित करून घेऊया आणि एक छान गोळा बनवून हातावर याची छान भाकरी बनवायची आहे. भाकरी तर आपण सहज बनवतो, तुम्ही लाटूनही बनवू शकता. यामध्ये साबुदाणा उडीद असल्यामुळे याचं जे पीठ आहे ते थोडं चिकट असतं, त्यामुळे हे फाटत नाही, तुटत नाही. सहजही तुम्ही याला लाटून घेऊ शकता. पोळपाटावर ज्यांना भाकर येत नाही त्यांनी अशा पद्धतीने लाटूनही तुम्ही बनवू शकता. तर आता हे मी छान थापून घेते. या पद्धतीने थापून घ्यायची आहे. ही भाकर तुम्ही खाल्ली तर तुमचे आरोग्य हे व्यवस्थितच राहील. आठवड्यातून 2 वेळ तुम्ही खाऊ शकता. तुम्ही हे भाकर टिफिनमध्ये नेऊ शकता, मुलांना देऊ शकता किंवा स्वतःही वयोवृद्ध सर्वजण ही भाकर तुम्ही खाऊ शकता. या पद्धतीने आपण ही छान करून घेऊया आणि ताव्यावर छान याला शेकून घेऊया. दोन्ही बाजूने खरपूस ही भाकर आपल्याला शेकायची आहे. भाकर जास्त जाड किंवा पातळही करू नये. मीडियम आकाराची भाकर आपल्याला करायची आहे. वरून पाणी लावून घेऊया म्हणजे आपला पोपळा हा भाकरीचा करपणार नाही. आता दोन्ही बाजूने याला शेकून घ्यायचं आहे. आरोग्य हे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपण आपल्या स्वतःकडे लक्षही देणे आवश्यकच आहे. पोळी तर आपण रोजच खातो, भाकरही खातो, पण नुसतं ज्वारीपेक्षा इतरही पदार्थ टाकून बनवलेली भाकर ही खूप छान लागते. मुलांनाही तुम्ही तेल मीठ लावून ही भाकर देऊ शकता. स्वतःही आपण ही भाकर खाऊ शकतो. तर वरून तेल लावायचं किंवा तूप तुम्हाला काय लावायचं ते लावू शकता आणि त्यानंतर याला आतून परतवून छान शेकून घ्यायचं आहे. ऑटोमॅटिकच ही भाकर थोडीफार फुगायला लागते. यामध्ये चिकट पदार्थ जास्त असल्यामुळे ही भाकर एकदम जास्त तर फुगणार नाही, पण अशा पद्धतीने होईल. यावर आपण तीळ लावून घ्यायचे आहे म्हणजे हे दिसायलाही छान दिसतं. तीळही आरोग्यासाठी चांगलेच असतात. आता या पद्धतीने भाकर काढायची आहे. तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत, कशाहीसोबत सर्व करू शकता. मी इथे लोणच्यासोबत केलेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि हे मल्टीग्रेन आटा नक्की घरी तयार करा आणि सर्वांनासुद्धा शेअर करा. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. महिलांसाठी आवर्जून हा व्हिडिओ बनवलेला आहे.